नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळीपासून रेसिपी. त्याच्यासाठी मी एका बाउलमध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ आणि त्याच्यामध्ये 2-3 चमचे मुगाची डाळ अशी घेऊन घेतलेली आहे. आणि आपल्याला याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. मी एक वेळेस पाणी टाकून चांगलं हाताने चोळून ही डाळ धुवून घेणार आहे. कारण चांगली स्वच्छ डाळ धुवूनच आपल्याला वापरायची असते. चांगली स्वच्छ धुवून घ्यायची 2-3 वेळेस पाणी टाकून. हे बघा, एक वेळेस नितरवले गेली पाणी आणि परत आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून परत एक वेळेस धुवून घ्यायची आहे. अजून छान हाताने मस्त ढवळून ढवळून धुवून घ्यायची आहे डाळीला. हे बघा, डाळ अशी धुवायची छान. परत एक वेळेस पाणी नितळून तिसऱ्या वेळेस आपण पाणी टाकून परत धुवून घ्यायची आहे डाळ. चांगलं पाणी नितळून घ्यायचं याचं 2-3 वेळेस डाळीचं. माझी डाळ धुवून झाली आहे, तिला बाजूला ठेवून दिलं आहे मी पाणी टाकून. 2-3 मिनटं भिजत ठेवूया. आणि गॅस चालू करून कुकर ठेवून घेतलेला आहे मी. त्याच्यामध्ये मी दोन वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी आपल्याला जास्त घ्यायचं आहे कारण आपल्याला डाळ खूप मऊसूत शिजवायची आहे. अखंड डाळ अशी राहू द्यायची नाही आहे, म्हणून पाणी जास्त घेतलेलं आहे. तर पाणीला आपण उकळ येऊ देऊ. छान असं पाणी गरम झाल्यावरच आपल्याला डाळ टाकायची आहे शिजायला. पाणीला उकळ येऊ द्यायची आधी चांगली आणि मग डाळ शिजायला टाकायची. त्याच्यात बघून घ्यायचं आपण पहिले पाणी उकळलं आहे किंवा नाही. पाणी जर चांगलं उकळलेलं राहिलं तर डाळ लवकर शिजते, ते टस्सन राहत नाही. म्हणून पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं. आता बघा, आपलं पाणी चांगलं गरम झालेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये डाळ टाकून घेऊया. डाळ सगळी टाकून घ्यायची आहे. भांड्याला जी लागलेली असते काय सगळी डाळ टाकून घ्यायची त्याच्यामध्ये. कुकरमध्ये डाळ बघा, सगळी डाळ टाकून घेतलेली आहे मी. आता सगळी भांड्याची वगैरे काढून हे बघा सगळी डाळ टाकून घेतली. हे बघा, उकळ फुटते आहे आपल्या. डाळ टाकल्याबरोबर एवढं पाणी गरम झालेलं होतं. चमच्याने डाळ ढवळून घेऊया मस्त. चांगली ढवळून घ्यायची आणि मगच कुकर लावायचा आहे आपल्याला. आता आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत. कुकरचं झाकण लावल्यावर आपल्याला 3 शिट्टी काढून घ्यायची आहे. डाळ चांगली शिजवून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा, आपण शिट्ट्या होऊ देऊ. पाणी जास्त टाकल्यामुळे पाणी बाहेर येऊ शकतं कुकरच्या, म्हणून काही काळजी करायची नाही. आपण एक मोठं भांडं घेऊन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये एक मोठी वाटीभर पीठ घेतलेलं आहे मी. हे बघा, तुमच्याकडे हे असं भांडं नसेल तर तुम्ही मोठी वाटी घेऊ शकतात. त्याचं माप करून घ्या आणि त्याच्याने ती भरूनच पीठ घ्या. याच्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घ्यायची आहे. पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे मी. आणि आता यांना दोघांना एकजीव करून त्याच्यात पाणी टाकून घोळून घ्यायचं आहे आणि मग पीठ मळायचं आहे आपल्याला. तुम्ही ज्या प्रकारे मळत असणार तुम्ही त्या प्रकारे मळा. अशी पद्धत वापरायलाच पाहिजे असं नाही आहे. तुम्हाला जसं येत असेल तसं मळा. आणि छान पीठ आपण मळतो तसं मळून घ्यायचं आहे. हे बघा, छान चोळून सगळं पीठ एकजीव करून घ्यायचं आहे. मऊसूतच पीठ भिजवायचं आहे, जसं आपण पोळ्यांना भिजवतो तसं. पण खूप घट्ट पीठ भिजवायचं नाही, थोडं मऊच भिजवायचं. छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, आता माझं पीठ मळून झालेलं आहे. याला चांगलं चोळून घेऊया आपण, कारण ते थोडंसं हे असतं चितरबितर, तर तसं दिसू देऊ नये. चांगलं चिकनं करून घ्यायचं आहे ते पिठाला आपल्याला. आणि थोडा वेळ ताटली झाकून आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. आता आपण आपला कुकर बघून घेऊया आपली डाळ शिजली का नाही. हे बघा, आपली 3री शिट्टी पण झाली. आणि बघा, आपली डाळ किती मऊसूत शिजलेली आहे. आपण पाणी जास्त टाकलेलं होतं म्हणून आपल्याला
आपली डाळ एकदम चांगली मऊसूत शिजून गेलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला 1-1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. हे एकदम पातळ करायचं आहे. आपल्याला डाळीला एकदम पातळ करायचं आहे, जास्त घट्ट राहू द्यायची नाही आहे. आपण जी रेसिपी बनवतो आहे त्याच्यामध्ये जर डाळ जास्त घट्ट राहिली तर ती रेसिपी चांगली लागत नाही. पातळ जर राहू दिलं तर ती छान अशी तयार होते आपली रेसिपी. म्हणून ही डाळ आपल्याला पातळच राहू द्यायची आहे, पातळच करायची आहे. म्हणजे हे बघा, मी गॅस चालू करून कुकर दुसऱ्या बाजूला ठेवून दिलेला आहे, जेणेकरून आपली डाळ छान अशी उकळ फुटेल तिला. आणि आपण दुसरीकडे फोडणीची तयारी करून घेऊया. मी गॅस चालू करून तळका पॅन ठेवून दिलेला आहे. आपण याच्यामध्ये फोडणी तयार करूया आपली. आता पॅन गरम झाल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. मी 1.5 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तुम्ही जसं तुम्हाला पाहिजे तेवढं तेल टाकू शकतात, जास्त कमी. आता आपलं तेल गरम झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये मोहरी टाकून बघायचं आहे की तेल झाले की नाही, पहिले तर चेक करून घ्यायचं आधी. आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये तेल जर गरम झालेलं असेल तरच आपल्याला मोहरी टाकायची आहे, नाही तर फोडणी चांगली होत नाही. आता मी त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकून घेतलेलं आहे. बघा तुम्ही, तेल किती छान गरम झालेलं होतं आणि आपली फोडणी किती छान झालेली आहे तळून. आता मी त्याच्यामध्ये लसूण टाकून घेतलेला आहे. मी ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये. तुम्ही वाटलंच तर पेस्ट टाका लसूणची. मी कढीपत्ता आणि मिरची टाकलेली आहे. 2 मिरच्या घेतलेल्या होत्या, त्यांना चिरून आणि कढीपत्ता दोघं एकत्र टाकला आणि अर्धा टमॅटो टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये. फोडणी आपली चांगली परतून घेऊया. आपण परतून घ्यायचं आहे थोड्या थोड्या वेळाने आपल्याला फोडणीला, जेणेकरून खाली लागणार नाही. ती खाली लागली तर चटकलेल्यासारखा असा वास येतो फोडणीचा. म्हणून थोड्या थोड्या वेळाने त्याला चाळत राहायची, ढवळत राहायची, म्हणजे चमच्यानी. हे बघा, परत ढवळून घ्यायची आपल्याला, त्याला खालीवर परतून घ्यायची आहे अशी फोडणी. आणि छान खमंग अशी होऊ द्यायची आपल्याला फोडणी, घाई करायची नाही. आता मी त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेतलेला आहे फोडणीमध्ये. लगेच आपल्याला 1 चमचा तिखट टाकून घ्यायचं आहे. अर्धा चमचा काश्मीरी तिखट टाकून घ्यायचं आहे कलर येण्यासाठी. आणि आपण याच्यामध्ये धने पावडर टाकून घेणार आहोत 1 चमचा. तुम्हाला जेवढं पाहिजे असेल तुम्ही तेवढं टाकू शकतात, 1 चमचा, किंवा अजून त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी लागत असेल तर कमी टाका, काही हरकत नाही. तुमच्या आवडीनुसार घ्या. आणि आपण ही फोडणी आता कुकर, आपली डाळ बघा गदक आलेला आहे, त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आपली फोडणी आणि चमच्यानी ढवळून घेऊया. हे बघा, आपली फोडणी टाकल्यावर बघा डाळ किती छान झाली. आपल्याला पातळच राहू द्यायची डाळ. हे बघा, छान अशी डाळ पातळ राहू द्यायची. आणि थोडं तडका पॅनला लागलेला असेल तेही डाळ टाकून थोडंसं काढून घेऊया आपण आणि परत त्याच्यामध्ये टाकून घेऊया. छान असं आपली डाळ तयार झाली आहे. हिला छान गदक फुटू देऊया, उकळ येऊ देऊ मस्तपैकी. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आणि छान उकळल्यावर आपल्याला चांगलं उकळ येऊ द्यायचं आहे डाळीला. छान उकळल्यावरच आपल्याला ही रेसिपी तयार करायची आहे आपली. हे बघा, मी पोळपाट घेऊन घेतलेला आहे, त्याला पुसून घेऊन तेल लावून घेतलेलं आहे. आणि जे पीठ आपण मळून ठेवलेलं होतं ते पोळपाटवर घेऊन घेतलेलं आहे. आता आपण याला चांगलं मऊसूत चोळून घेऊया. हे बघा, ही रेसिपी एकदम झटपट होणारी आहे. तुम्ही खूप थकलेला असाल, काही असाल तर लगेच बनते आपली ही रेसिपी, खूप लवकर होणारी आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग आपण जो गोळा घेतलेला आहे तो आता पीठ लावून लाटून घेऊया. तुम्ही पीठ लावून न लाटता तेल लावूनही लाटू शकतात. हे बघा, छान असा गोळा घेऊन मोठी पाती करून घ्यायची आहे आपल्याला. असं छान लाटून घ्यायची आहे पाती. छोटी पाती, मोठी पाती, तुम्हाला पाती जशी तुम्हाला आवडेल तशी पाती करू शकतात तुम्ही. काही असं आहे नाही की तुम्ही मोठीच पाती लाटा, पण मोठी पाती जर लाटली तर आपल्याला सोयीस्कर पडतं, लवकर होतं. म्हणून
मोठी पाती लाटायची आपण। हे बघा पाती लाटून झालेली आहे माझी। आता पोळी, मोठी पोळी लाटून घेतलेली आहे मी ती, आणि आपण आता याला कट करून घेऊया। आता तुम्हाला समजलंच असेल की आपण काय बनवत आहे। आपण बनवत आहे वरण चिखली। ही खानदेशची स्पेशल आहे वरण चिखली। तुम्ही काय म्हणतात या डिशला ते मला नक्की कमेंट करून सांगा। आम्ही वरण चिखली म्हणतो। हे बघा आपल्याला सगळे कट करून घ्यायचे। तुम्हाला ज्या आकारामध्ये पाहिजे त्या आकारामध्ये कट करू शकतात तुम्ही। सगळे व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला, आणि पातळ लाटायची ही पोळी, जेणेकरून ते लवकर शिजेल आणि आपली डिश लवकर तयार होईल। म्हणजे अगदी 10 मिनिटात आपली रेसिपी तयार होते। म्हणून डाळीमध्ये शिजवताना पाणी जास्त टाकायचं, लवकर डाळ शिजते, चिकनी होते। हे बघा आपण सगळे आता त्याच्यामध्ये टाकून घेऊया चिखली। सगळ्या पोळ्या लाटून घेऊन त्यांना कट करून आणि मग सगळे टाकून घेणार आहोत। सगळे टाकून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये। माझा व्हिडिओ पूर्ण बघा। मस्त शिजू द्यायची आहे आपल्याला, घाई करायची नाही, उतरवायची। खूप छान शिजल्यावरच चांगली लागते। म्हणूनच मी डाळ पातळ ठेवली आहे। चिखली टाकल्यावर आपलं जे वरण आहे ते एकदम घट्ट होतं, ती शिजते तोपर्यंत। म्हणून आपल्याला हे घट्ट नाही करायचं, पातळच ठेवायचं आहे। तर पातळच ठेवायचं वरण चिखली करताना। किती शिजतं तोपर्यंत घट्ट होऊन जातं वरण। आणि जर आपण आधीच वरण घट्ट ठेवलं तर ते चांगलं लागत नाही खायला। नंतर खूप घट्ट गोळा असा होऊन जातो चिखली शिजल्यावर। म्हणून आपल्याला पातळच ठेवायचं वरण। आपण आता छान शिजू देऊया। 2-3 मिनटं चांगली शिजू द्यायची असते चिखली। मी कुकरचं झाकण लावून सुद्धा शिजवू शकत होती, पण मला असंच शिजवायचं आहे, ती जास्त शिजून जाते। आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया। हे बघा छान अशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे चिखली। आपण ढवळत राहायचं आहे, खाली लागून जाते ती। आपल्याला नेहमी खाली वर करायचं आहे वरण चिखलीला, आणि ढवळत राहायचं आहे, नाही तर ती शिजे तोपर्यंत ती खाली लागून जाते। छान असं शिजून घ्यायचं आहे। हे बघा किती मस्त गदग फुट्ट आहे वरण चिखलीला। छान अशी आपली डिश तयार होते पोटभरीची। एकदम पटकन पोट भरतं। एकदम घाईची वेळ असली तर तुम्ही लगेचच बनवू शकता। 10 मिनिटात तयार होऊन जाते आपली रेसिपी। हे बघा आपण चेक करून घ्यायची आहे आपली चिखली शिजली का नाही। हे बघा अजून थोडीशी वाटते आहे, म्हणून अजून थोडा वेळ होऊ देऊया आपण। हे बघा छान अशी आपली चिखली तयार झाली आहे। मी बाउलमध्ये काढून घेतली आहे, अजून चमच्याने काढून घेत आहे। हे बघा छान बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। बघा आपली चिखली शिजलेली मस्त मऊसूत अशी झालेली आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा घरी, एकदम छान बनते ही रेसिपी। छान पोटभरीची आहे आपण। आणि आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया त्याच्यामध्ये। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा। हे बघा तयार झाली आपली डिश। धन्यवाद।